शुगर बरी होती. आपण आलो त्या काढली नाही 3 दिवस काढले असते मी 3 दिवस. नाही पण ते उन्हात होता तो त्रास. हां ना, मग 3 दिवस काढले असते. कारण त्या उपोषणात काय होतं 6-7 दिवस काय होत नाही, तर 7 दिवस 6 दिवसाचं कसं काल एक दिवसात निघालं. ऊन बरंच होतं, लय बेकार होतं ते. कोण कोणाच्या कामाला हात लावित होतं, जळाल्यामुळे मिळाला नव्हता, इतक्या जळायला लागत होता. लय बेकार होऊन चहा सांगितलंय. पण चांगलं झालं. काल सीएम साहेब पण पूर्ण वेळ हे सगळं सांगत होते. हे मान्य आपल्याला काहीच करायचं अडचण नाही. प्रसाद दादा पूर्ण वेळ त्यांची बोलले. विखे पाटील साहेब पटकन या आठवड्यामध्ये तुमचं काय काय आहे तुम्ही बसून करून घ्या. आता मंगळवारपासून परवापासून सुरूच होईल आता सगळं. त्याच्यात ना आपलं एक हे करायला पाहिजे. आता सातारा संस्थांचं जे आर निघालं ना 1 महिन्याने, तर कोल्हापूर गॅजेटचं अभ्यास सुरू करायला पाहिजे तोपर्यंत. अहवाल मागून घ्या. हां, कारण ते मंगळवारच्या बैठकीत सांगतो. हां, राजश्री शाहू महाराजांनी त्याच्यात खूप ही पुणे कोल्हापूर ते म्हणजे अधिकृत रेकॉर्ड आहेत सरकारी दस्तावेज, त्यात खूप कल्याण. त्या दस्तावेजाला त्रास पण नाही ना, नावासकट आहे. हां, तेच प्रॉब्लेम झाला इकडं. संख्या त्या संख्येकी आहे ना. ते काय होतं, अधिकारी काय करायचे पहिले, एखाद्या गावात समजा 30 कुणबी आहे, ते काय करायचे, त्यांना कोण सारा देतोय. पहिली ती वसुली असायची ना, महसूलची शेतसारा म्हणायचा. तर मग ते हे देते, त्यांचे नाव घेऊन टाकायचे. मग इथं एका गावात 30 कुणबी आहेत शेती कसणारी, आणि प्रत्येक राजवट तीच करायची. इंग्रज असला तेच करायचं, फक्त इंग्रज थोडासा चॅप्टर चाबरा होता, ते नाव असं इथले यायचं, आणि बाकीच्या राजवटी नाव असं कुठले येत नव्हतं, फक्त संख्या. हां, तेव्हा मात्र राजवट कोणाची पण असो, पण लेखा जो काही इंग्रजच ठेवायचा. सत्ता जरी इकडं दुसऱ्याची असली तरी सगळ्यावर नियंत्रण तीच ठेवायचं. ते असं करायचं. मग मिरज संस्थान असो, मौचं संस्थान असो, राज्य ते करत नसला त्या परिक्षेत्रात, पण लक्ष ते लेखा जो का तेव्हा ठेवा, कोणाला किती मिळकत या हिशोबाने ते मग त्यांच्याकडून कर घ्यायचा, लोकांकडून घेण्याऐवजी. तसं व्हायचं. मग यांनी काय करायचं, 30 नावं टाकायची. मग 2 लाख इथं संभाजीनगर, जालना जिल्हा एक होता, 2 लाख कुणबी, मग इथं 2 लाख कुणबी, असं करायचं. अरे पण मग आमचं म्हणणं आहे, आम्ही नाही ना कुणबी, आणि मराठी आहेत ना, नाही ना, हे कुठे गेले ते तर सांगा. हे कुणबी कुठे गेले? 2,56,000 जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात गॅजेट मधलं आकडा ते कुठे गेले हे म्हणणं आहे आमचं. आम्ही नाही तर नाही, मग हे कुठे? आता नांदेडला 2,13,000 कुणबी गॅजेटमध्ये दाखवलं. आमचं म्हणणं आहे, ते मराठी आहेत ना आता, ते नाही ना, मग हे कुठे? नाही, परवा विखे पाटील साहेबांनी म्हणून फार रात्री 1:30-2 वाजेपर्यंत बसून आधी मला एक गोष्ट कळाली तरी खूप झाली आमच्या मनात. अधिकारी कन्फ्यूज करतात. ते झालं ना. एवढं जरी कळालं तरी तुमच्या लक्षात येईल की भांडण सरकारमध्ये लागण्याचं कामच हे समाज आणि आम्ही पण ते तुमचं कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न केला. हे अधिकारी बदमाश आहेत खाली. मी सांगत होतो त्या टायमाला ऐकत नव्हते, म्हणून तर मग तुम्हाला घोडे लावा लागायचे, तुम्हाला माहिती सरकारला. मग तुम्हाला बोललो की तुम्ही म्हणत माहिती कुठंतरी अंदाजा दिसतोय, आणि मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात केली, तुम्हाला अधिकारी सापडला की ह्यो खरा मध्ये वादळ आमदार सरकारपेक्षा मोठा झाला का अधिकारी. नाही, विभागीय आयुक्त आता साहेब म्हणले तसं नुसतं आपल्याबद्दलच नाही, सगळ्याच राज्यातले युकून हे काय शाळा करते. सरकारचं जर एखाद्या समाजाचं भांडण लावते, सरकारपेक्षा मोठे झाले का? एखाद्या मंत्र्याने जर त्यांना आदेश दिले तर नाही ऐकत, नाही ऐकत, म्हणजे सरकारपेक्षा मोठा झाला तू, हे प्रॉब्लेम यायला लागले. ते दुरुस्त झाले म्हणजे मग काय होत नाही. बरी संख्या बी लई आहे ना, असं बी नाही की दखल नाही घेण्यासारखा समाज बी नाही ना. समाज बी अर्ध्याच्या पुढे राज्यात हे सांभाळ, म्हणजे एखादे तुम्ही 100 सांभाळणे त्यापेक्षा 1 सांभाळायला पुरवत होईल, म्हणजे ही जात. म्हणजे मी राजकीय असं बोलल्यासारखं होतं थोडक्यात हे, पण हे पण सत्याचे. 100 एखाद्या सांभाळण्यापेक्षा 1 मराठा जात जर सांभाळली तरी 100ची बरोबरी एकटा करतो. ते नाही केलं मग ते लोकात नाराजी जाते, पुन्हा पांगापांगी, आणि ते होऊ नये एवढंच म्हणणं होतं. तरी एक दिवस उन्हात बसेलच ना सरकारने, लय कलाकारी सारखं बस म्हणले जसे कसं लागत आहे बघता.
पावसात बसले, उन्हात बसले, थोडं उन्हात बी, पण उन्हात ये की बाबा. तुमचा आमचा गैरसमज तर दूर झाला. हा नाही ते मी बघा, तळमळ माझी पहिल्यापासूनच ना भाजप आहे, ना शिवसेना, ना राष्ट्रवादी, काँग्रेस. माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की समाजाचा लेकरा लागेल आणि त्याचं हाय तेच द्या. परत कुणाचं देऊ नका. 5 एकर जमीन जर मराठा मागतोय अजिबात देऊ नका. त्याचा 7 वारा असेल तर 100% द्या. कुणाची घेऊन नका देऊ. आणि मग नोंदी सापडल्या म्हणजे ते आमचा दस्तऐवज झाला सरकारी. जर सरकारी दस्तऐवज मान्य नाही करायचा तर ज्याचा दस्तऐवजच नाही त्याचं सरकार कसं काय मान्य करतं, हे भांडण होतं. ते पण भांडण नाही. लाडभाऊ मी खरं सांगतो ते बी भांडण नाही. तुम्ही ओबीसींना देऊ नये या मताची अजिबात नाही द्या. कारण त्यांना 89 पासून दिलं. आम्ही कधी मराठ्यांनी मोर्चा नाही काढले देऊ नका, कधीच नाही काढले. कारण लोकांच्या लेकरांचं वाटलं नाही करायचं आम्हाला, गरिबाच्या. त्यांची कुठंच ओळ नाही आहे नोंदीची, तरी दिलं. आमचं म्हणणं आहे मग तुम्ही आम्हाला विरोध करू नका. आमचे रेकॉर्ड सापडणार आहोत. तुम्ही रेकॉर्डला विरोध करतात म्हणजे ही कोणची नीती. मराठा समाजाने तुम्ही अडचणीत होतात त्या टायमाला सगळे वारा अंगावर झेलले, सगळे. आज आमच्या लेकराला लागतं तुम्ही धडक नाही म्हणता. बरं म्हणा तुम्ही जर आमचं नसेल तर, असल्यावर तर नको म्हणू नका ना. कोल्हापूरसारख्या संस्थांचं नको म्हणताय तुम्ही, म्हणलं रावगड झालं मग तर. आता 58 लाख म्हणजे तुम्ही शोधले, आम्ही नाही. 3 कोटी मराठीचं कल्याण होतं, 58 लाख. किती कल्याण झालं लेकरांचं तुम्ही ते देऊ नका म्हणता. बघा राग नाही येणार का लाच, कारण 58 लाख नोंदी सरकारने शोधल्या. ते प्रमाणपत्र देऊ नका म्हणता का? असं ओबीसीचा नेता असू शकतो का? त्यांनी म्हणलं पाहिजे द्या, सापडलेलं द्या. एक्स्ट्रा देऊ नका, पण सापडलेलं द्या. हक्काचं द्या. द्या द्या. त्यांच्या नोंद सापडले म्हणल्यावर द्या. कारण ते रेकॉर्ड झालं. आमच्या वावरात शेजारी त्यांचं 2 एकर निघालं, द्या. आमच्या लेकराला नको. आम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हतं म्हणून 13 आणि आमच्याकडे होतं. पण आता जर सापडलं असेल तर माझं 5 हे 2 एक्स्ट्रा आहे, म्हणजे 7 आहे. ती 5 तुमचं, 5 माझं मटार द्या, 2 तुम्ही तुमचं घ्या. असं कुठं म्हणते? आमच्यात नको घुसू म्हणते. म्हणजे नोंद सापडून घुसू नका म्हणजे असं कसं होईल? हे तर आमदार आहेत. मला त्याविषयी एक तो शब्द लागला. आमदार बोलतोय, साधा आमदार बोलतो. तुम्हाला लगेच मला लागले ते पत्रकार ते तुम्ही 6 जणांच्या पदावर आहे, तुम्हाला कसं जाते. आणि हे तर मंत्रीपद मोठं आहे का आमदारपद मोठं? ते कसं काय जाते ते अलगार सभेला? दुटप्पी भूमिका म्हणजे आमच्या एका आमदाराविषयी ही भूमिका तुमची. आणि त्यांचे मंत्री हिंडत तेच काय? जर हे बडतर्फ होते आमदार असून तर मग ते मंत्री कसं का होत नाही 7 जण ते? हे पटत नाही बघा. दुटप्पीपणा. खरं बोलावं. त्यांचं करायचंच का तुम्हाला? मंत्री असून आमदार असून तुमच्या समाजाचं काम करा. यांना करायची इच्छा असेल तर हे करतील. इच्छा असेल तर बळच तर कोणीच मराठ्याचा आमदार मंत्र्याला म्हणत नाही कर. इच्छा असेल तर करू द्या ना. तुमची ओबीसी वाह झालेली चालती. मी टोकाचा शब्द बोलतो आता. तुमची ओबीसी समाजात वाह झालेली चालती. आमच्या 4-2 नेत्याची वाह झाली म्हणून काय झालं की आमच्यासाठी करतोय व आमच्यासाठी करतोय व म्हणून द्यायचं नाही आमच्या नेत्याला मराठ्याला. धंदे लावलेत. मग मला येतो राग. तरी मी लय संयमान घेतलं. मला काय केलंय आता तेवढंच सांगू. थांबवतो मी. मला लागलं पुन्हा ते तोंडी व्हायला, म्हणजे ते कमी झालं पाणी. मला काय झालंय, एक मधल्या काळात 7-8 महिने आंदोलन नव्हतं मुंबईत आल्यापासून. त्यात जरा शहाणे माणसं भेटले आपले समाजात. ते म्हणले तुमच्यावर लय जबाबदारी मोठी समाजाची, तुम्ही काय करा थोडं आता संयमन घेत जा. कोणी चुकलं तरी बोलत जाऊ नका. थोडं तुमच्या खांद्यावर जबाबदारी. मी झालो शहाणा त्यांचं ऐकून. 7-8 महिने झालं कुणी येतं चढत आहे मलाच घोडीला विधे. म्हणजे मग असं काम झालं ते. एखादा पहिला लय आडमोठा होता किंवा टुकार होता. नंतर एका महाराजाची त्याची भेट झाली. मग महाराजांनी त्याला माळ घातली, मंत्र दिला, गुरुस्थानी झालं. मग ते झाला का बाबा झाल्यासारखा. गण लावला, माळ घातली, मग तो झाला बाबा. अगोदर तो आडमोठा होता. बाबा त्याला कुणी शेजायला लागलं, झाला का बाबा. पहिले झक मारलेली, मग आता ती बाबा झाला. ती म्हणतो रामकृष्ण हरी नको तरी बोला ना काही. हे जास्त डाव चालतच झालंय मा. मी गोबरलो सुरूच केलं. हो ना. आता मी सुरू केल्यावर आता बंद होतील ते पुन्हा. ते म्हणते नको नको. मी आता शहाणाच. मला काय वाटलं ऐकलं पाहिजे 4 शहाण्या माणसं 50-60 जण आपल्या राज्यात. ते म्हणजे नाही तुमच्यावर लय मोठी जबाबदारी. समाजाच्या लेकराचं कल्याण करताय तुम्ही तुमच्या तळमळीतून आंदोलन करून. तर तुम्ही थोडं आता काय करा शहाण्याची भूमिका द्या. मी त्यांना फोन करून सांगितलं बघावं म्हणलं तुम्ही शहाण्याची भूमिका आणलं कुणी हे करायला लागले. ते म्हणजे तरी एवढं होऊ नका. शांतच राहा. चहा सांगितलं तुम्ही आराम करा. मी चहा घेतो नंतर. तुम्ही आराम करा. सांगितलं असं. काहीच नाही. एवढाच निरोप की
आहे ते हक्काचं फडणवीस साहेबांना द्या म्हणा. काही समाज आम्हाला काही गरज नाही कोणाचं राजकारणाचं, कोणाच्याच म्हणतो ना महाविकास आघाडीचं ना महायुतीचं. आणि त्या समाजातल्या लेकराचं कल्याण झालं बस. समाजाला नको म्हणलं तरी समाज भरभरून देतो तुम्हाला, नको म्हणलं तरी पण ते दिलं पाहिजे. काय करायचं आम्हाला तर राजकारणाचं आम्हाला कुठं तेव्हा नाद एवढा. मग ती राग ओली होती पाडीत होत. मग आता काय राग येतो काय. काय आहे का तुमचं चहा आयोस तर हा चला खरं सुरू. हो बाबा 2 मिनिटं वाचवलंय. तुमच्याशी बोलूया. पहिला अर्धा मिनिटं घेतो. पहिला अर्धा मिनिट प्लीज प्लीज अर्धा मिनिटं बी नाही घेतो. घ्या पूर्ण घ्या. करायचं सुरू. हो करा. राजमाता राष्ट्रमाता अहिल्याजी देवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातल्या आणि देशवासियाच्या सर्व बांधवांना खूप खूप मनापासून अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. बरं तुम्हाला आपण काही प्रश्न विचारतो. प्रसाद लाड त्यांचं घ्या. घेतो त्यांचंही घेतो. तुमच्यापासून सुरुवात करतो. प्रसाद लाड तुम्हाला भेटायला आले आहेत. यावेळेस तुमचं आंदोलनामध्ये त्यांची एक महत्त्वाची भूमिका होती उपोषण सोडण्याची. खरं तर गेली काही महिने वर्ष तुमच्या दोघांची कुस्ती आम्ही पाहिलेली होती, मात्र आता प्रेमही दिसतंय. करायचं सुरू मग? प्लीज आता तुम्ही सांगा हा चमत्कार आहे. काय असतं मी मगाशीच सांगितलं की कुस्तीची दोस्ती कशी झाली त्याचा नाही ती पण योगच असते एखाद्या वेळेस. एखाद्या मोठाल्या शक्त्या आम्हाला माहीत नसलेल्या अदृश्य शक्त्या जर समाजाच्या हिताला आल्या तर झालेल्या गोष्टीला आपण मोठं मनानं जर आपण समाजाचं कार्य करतो तर एक पाऊल मागं सरकलं पाहिजे. या भूमिकेत मलाच जावं लागणार आहे. कारण मी जर समाजाचं कार्य करतोय म्हणल्यावर मग पुढून कितीही चुकले तरी इकडून मला एखाद्या वेळेस ते पोटात घेणं आहे तर आपण भूमिकेत असू शकतो. त्याचा अर्थ असा पण होतो. आणि त्या भूमिकेत मी समाजाचं काम करतोय तर आता मला पदरात घेणं एखादी गोष्ट पोटात घेणं 4 पावलं मागं सरकणं ही माझी जबाबदारी समाजासाठी मी ती पार पाडतोय. पण हे मोठमोठ्याल्या अदृश्य शक्त्या ह्याही समाजाला माहीत झाल्या पाहिजेत की ह्या खूप पालतोलतं करू शकतात. एवढ्याल्या शक्त्या जर समाजजवळ असून माहीत नसल्या मग इकडे तिकडे ताकद व्हायला घालण्यापेक्षा ही बी माहिती होईल. प्रत्येक मुख्यमंत्री जणून ते साहेबाचं लय वडावडी करते जणून ती हो ना. याला जोडूनच असं आहे की आता ही दोस्ती किती दिवस टिकणार, कारण की हिस्ट्री पाहता फार दिवस तुमची दोस्ती कोणाशी टिकत नाही. समाज प्रथम स्थानी जर धरला आणि राजकारणाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून समाजावर अन्याय नाही झाला तर ही आजारामावर सुद्धा टिकू शकते. समाज प्रथम ठेवली भूमिका तर समाज जीव लावू शकतो त्यांना पण कायमचा.